सिद्धी मोटिवेशन तर तुला घरूनच होतं. मोठी बहीण ऑलरेडी JMFC होती, त्यामुळे ते एक बर्डन पण होतं. मोठी बहीण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झाली तरी आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये व्हायला पाहिजे. हे सगळं डिस्कस करत असताना आमचा पहिला प्रश्न असा आहे की लॉ कडे तुलाच यायचं होतं का बहिणीने जबरदस्तीने आणलं? नमस्कार, मी गणेश शिरसाट. आपल्या गणेश शिरसाट या YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. 2022च्या परीक्षेमध्ये 114 विद्यार्थी JMFC रिकमेंड झाले. त्यापैकी जवळपास पर्टिक्युलरली 100च्या पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या क्लासचे रिकमेंड झाले. काहींचे लिटिगेशन चालू आहे, काही विद्यार्थ्यांचं रिकमेंडेशन लिस्ट मध्ये नाव आलं. ह्या सगळ्या लिस्ट मध्ये एक विद्यार्थी जी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये JMFC झाली, तिचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिची बहीणही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फ्रेशर म्हणून JMFC झाली. 2 सख्या बहिणी महाराष्ट्र ज्युडिशियरी मध्ये सर्व्हिस करणार आहेत, महाराष्ट्र ज्युडिशियरीला सर्व करणार आहेत. दोघींमधलं एक कॉमन फॅक्टर, दोघी फ्रेशर आणि दोघी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये JMFC म्हणून नियुक्त झाल्या. ही आई वडिलांकरता एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यापैकी लहान बहीण सिद्धी पाटील जी 2022च्या परीक्षेमध्ये सिलेक्ट झाली, ती आज आपल्याकडे आलेली आहे. सर्वात प्रथम सिद्धी, मी तुझ्या या यशाकरता तुझ्या कुटुंबाचं आणि तुझी मोठी बहीण श्रुती पाटील जी JMFC आहे, खास करून तिचंही सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या या पॉडकास्ट मध्ये तुझं स्वागत करतो. सिद्धी मोटिवेशन तर तुला घरूनच होतं. मोठी बहीण ऑलरेडी JMFC होती, त्यामुळे ते एक बर्डन पण होतं. मोठी बहीण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झाली तरी आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये व्हायला पाहिजे. हे सगळं डिस्कस करत असताना आमचा पहिला प्रश्न असा आहे की लॉ कडे तुलाच यायचं होतं का बहिणीने जबरदस्तीने आणलं? नक्कीच सर, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा आन्सर करणं खूप महत्त्वाचं आहे. 2017 साली 12वी झाली माझी आणि बाकी मुलांसारखंच माझंही असं होतं की इंजिनिअरिंग किंवा मेडिकल, आणि त्यासाठी मेडिकल हे जास्त प्रेफरन्स होता माझा की मेडिकल करायचं, डॉक्टर व्हायचे. डॉक्टर आवडायचे, डॉक्टर्स छान असतात, पर्सनॅलिटीज वगैरे डॉक्टरच्या, आणि प्रिपरेशन केली तशी. पण काय म्हणावं की तुमच्या डेस्टिनीत लिहिलंय तसं तर तेच झालं. मार्क्स बरोबर पडले नाहीत किंवा ठीक आहे नाही पडले, आणि मग ठरलं आता काय करायचं. मग घरचे म्हणाले तुला काय करायचंय बाबा, आता असे मार्क्स पडले, पुढं काय करायचे, ऑप्शन्स काय करिअरचे. तेव्हा मोठी बहीण होती, ती लॉ करत होती. ती म्हणाली लॉ खूप चांगलं फील्ड आहे, तिच्याकडून ऐकत होते. ती प्रिपरेशन करायची किंवा ती कॉलेजमध्ये जे वेगवेगळ्या जजेसना किंवा वेगवेगळ्या जे मूड कोर्ट्सला वगैरे जे जजेस यायचे त्यांना भेटायची, जे वकील होते त्यांना भेटायची. मग तिच्या तोंडून ऐकायचं की लॉ फील्ड किती छान आहे. तिने सल्ला दिला की लॉ फील्ड खूप चांगलं आहे, तू करू शकते, तुझ्याकडे पब्लिक स्पीकिंग आहे, तू बोलतेस चांगली, तू करू शकते. मग मी ठीक आहे बाबा लॉ करायचं, लॉला ॲडमिशन घेतलं. पण एक मनात होतं की नुसतं लॉ करायचे, 5 वर्ष डिग्री घेतली आहे एवढंच नाही करायचं, तर ज्ञान मिळवायचं. कारण लॉला ऑप्शन नाही आहे, तुमच्याकडे ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला कोर्टात उभं राहून बोलायचे, वकील झालं तर कोर्टात उभं राहून बोलायचं, जज झालं तर तेवढं नॉलेज पाहिजे. या गोष्टी सांगितल्या होत्या तिने. मग लॉला ॲडमिशन घेतलं, पुण्यात आले. तेव्हा मोठी बहीण LLM करत होती, तर तिच्या तोंडून ऐकलं होतं की गणेश शिरसाट सर आहेत, सर JMFCचे क्लास घेतात. त्यावेळेस JMFC काय होतं ते पण माहिती नव्हतं. ती म्हणाली जजची एक्झाम असते. आता जजची एक्झाम असते, आम्ही फक्त जस्ट TV तर बघितलेला, आता कोर्टात कधी गेलोच नव्हतं, त्यामुळे काही माहितीच नव्हतं. मग ती म्हणाली की अशी जजची एक्झाम असते, अशी UPSC सारखी एक्झाम असते, रिटर्न पेपर असतो मेन्सचा आणि प्रिलिम्स असते, आणि मग इंटरव्ह्यू हायकोर्ट जजेस घेतात. मग ठीक आहे, ती प्रिपरेशन करत होती. आम्ही आपलं कॉलेजमध्ये फर्स्ट सेकंड इयरला काय असतं टवाळकेच करत असतो, आपण फिरत असतो नुसते, तसंच चाललं होतं आमचं. आणि त्याच्यानंतर ती मला म्हणाली की सर अगं 3 years LLB 5 years पण शिकवतात, तू जात जा. मग मी सरांकडे आले. मला आणखी आठवतं, मी 3rd इयरला होते, नाही 2nd इयरला होते मी सर, आणि सरांनी मला कोर्टात बघितलं. मी असंच कोर्टात ज्ञान मिळवावं म्हणून गेलेले.
सरांनी मला कोर्टात बघितलं. सरांनी संध्याकाळी बहिणीला विचारले, काय करत असते रे कोर्टात ती? मी त्या दिवशीपासून म्हणून नाही, आता सरांना सिरियसली अभ्यास करायचा, आपल्याला लॉला आलोय तर आता अभ्यास, नुसतं कोर्टात फिरायचं नाहीये. मग सरांकडे मी फर्स्ट इयर पासून जी स्टुडंट आहे, मी आज 7 वर्ष झालं सरांची स्टुडंट आहे. आणि मी खूप अभिमानाला सांगते, कारण फर्स्ट इयर पासून मला सरांकडून इतक्या गोष्टीत कळाल्या, तितकं ज्ञान मिळाले लॉ फील्डबद्दल. लॉ फील्डबद्दल आपल्याला एवढंच माहिती असतं की वकिली नाही तर न्यायाधीश नाही, भरपूर ऑप्शन्स असतात लॉमध्ये जे सरांकडून कळाले, जे आम्हाला माहितीही नव्हते, किंवा जे नवीन येतात त्यांना माहिती नसतं, तेच सरांकडून कळतं, ते आम्हाला कळालं. त्याच्यानंतर सर ती प्रिपरेशन करत होती. 2019 साली तिचं सिलेक्शन झालं. तिचा एक गायडन्स होता किंवा इन्स्पिरेशन होतं खूप. तिची पूर्ण प्रिपरेशन मी बघितली होती, जी सरांकडून असायची. सर सांगायचे एवढं चांगली प्रिपरेशन चालली वगैरे. तिचं सिलेक्शन झालं. आम्ही सरांना भेटायला आलो. सर मला म्हणाले होते त्यावेळेस, पप्पा आले होते, मम्मी आले होते. सर म्हणाले होते की पप्पा म्हणाले सरांना की आता हिचं पण बघा. तेव्हा सर म्हणाले होते की आता तिची एक नैतिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे तिनं करावं. त्यामुळे पिअर प्रेशर म्हणा पण होतं की हिने केलंय, छान झालंय तिचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये. तिच्या क्लासेसचे, तिच्या बॅचचे मुलं बघितलेली मी, जे खूप इन्स्पायरिंग स्टोरीज होत्या सगळ्यांच्या. मग मनात ठरवलं की हिने फर्स्ट अटेम्प्टमध्ये गेले, आपल्याला पण असंच करणं भाग आहे आणि आपल्याला करायचंय. तिथून सर असं झालं की माझा JMFCचा प्रवास सुरू झाला. नक्कीच घरामधनं मोरल प्रेशर तर होतं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तू JMFC सिलेक्ट झालीस, खूप अभिमानाची गोष्ट आहे. दोन्ही बहिणी महाराष्ट्रामध्ये. आपल्या क्लासच्या आणखी काही विद्यार्थिनी आहेत ज्या 2 सख्या बहिणी JMFC म्हणून सिलेक्ट झालेल्या आहेत. तू हे सगळं करत असताना तुझी वैयक्तिक प्रिलिमची स्ट्रॅटेजी कशी होती? नक्की सर प्रिलिम्सला मी म्हणेन की माझी पूर्ण स्ट्रॅटेजीची ती पूर्वतयारी होती, ती मी लॉकडाऊन पासून केली असे म्हणेन. लॉकडाऊनमध्ये 3rd इयरला होती मी. लॉकडाऊन पडलं, पेपर ऑनलाईन असायचे. मग काय करायचं, तिला वेळ होता आणि म्हणाली आपण अभ्यास घेऊया तुझा. माझा अभ्यास पूर्ण, मी सांगेन माझा पूर्ण याचा अभ्यास लॉकडाऊनमध्ये झाला. सरांच्या नोट्स असायच्या, ती मला सांगायची सर काय सांगतात. आणि मी एक होतं की सर ऑनलाईन क्लासेस घ्यायचे, त्यावेळेस सरांनी सुरू केलं. मी ऑनलाईन क्लास करत होते सरांचा 3rd इयर पासून. त्याच्यानंतर लॉकडाऊन झाल्यानंतर मी क्लासला आले. सरांना म्हटलं सर मला पण प्रिपरेशन करायची आहे, मला पण JMFC व्हायचे. सर म्हणाले मग आपण सुरुवात करू, मग नोट्स काढू ना. आणि मला वाटते 4th इयरला होते, 4th फायनल इयरला. सरांना म्हटलं नोट्स काढून आण. मी नोट्स काढून आणल्या. इथेच होते मी पुण्यात. आणि मी नोट्स एकाच पेजवर नोट्स काढून आणल्या. सरांना आल्यावर दाखवलं, सर हे असं मी काढले. सरांना आवडल्या नोट्स. आणि माझं नशीब म्हणा, सरांना नोट्स आवडल्या. सरांनी नोटवर खाली लिहून दिलं व्हेरी गुड म्हणून. मी सर ती नोटबुक अजूनपर्यंत ठेवली आहे आणि मी ती नेणार आहे. स्टेशन जिथे मिळेल की ती एक आठवण आहे माझी की मी पहिल्यांदा काहीतरी केलं, सरांना आवडलं, छान वाटलं. मग सर त्याच्यानंतर प्रिलियम्सची स्ट्रॅटेजी तुम्ही विचारत होता, तर प्रिलियम्सला क्लासच्या नोट्स, ज्या की मी 2 वर्ष क्लास केला होता, त्यामुळे क्लासच्या नोट्स आणि बेअर ॲक्ट्स, स्पेशली बेअर ॲक्ट्स जे क्लासमध्ये आपल्याला शिकवलं जातं, बेअर ॲक्ट्स कसे वाचायचे. बेअर ॲक्ट्सची लँग्वेज बऱ्याच जणांना कठीण जाते, पण सरांकडून कळतं की बेअर ॲक्ट काय वाचायचं, किती घ्यायचंय त्यातलं हे कळतं. सगळं बेअर ॲक्ट रंगरंगोटी करायचं नाहीये, काय महत्वाचं आहे तेवढंच अंडरलाईन करायचं. नंतर फर्स्ट रिडिंगला आपण केव्हा जातोय, सेकंड रिडिंगला केव्हा जातोय, 3rd रिडिंगला केव्हा जातोय, ही स्ट्रॅटेजी सर माझी प्रिलियम्सला होती. नक्की. प्रिलियम्स क्लिअर झाले, त्यानंतर सगळ्यात मेन हर्डल असतो रिटर्न एक्झामिनेशनचा. नोट्स तू अतिशय छान काढत होतीस, मी तुला पहिल्यापासून पाहिलंय, तुझ्या नोट्स पाहिल्यात, आताही तू सांगितलं. रिटर्न एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशनची तुझी अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी होती? सर मेन्स प्रिलियम्सला माझं थोडं वेगळं होतं शेड्यूल, मेन्सला नक्कीच शेड्यूल वेगळं होतं. माझा रात्री अभ्यास व्हायचा नाही अजिबात. मी पहाटे 4ला उठून अभ्यास करायचे. 4 ते 7 हे माझं एक पीक टायमिंग असायचं की 4 ते 7 मी ते वाचणार जे मला खूप आवड जाते, की जे मला अगदीच लक्षात राहत नाहीये. त्यामुळे 4 ते 7 मी रीडिंग करायचे. आणि 7 नंतर जेव्हा माझं LLM सुद्धा मी कंटिन्यू करत होते, तो LLM मग कॉलेजला जाऊन आल्यानंतर मग नोट्स काढायला बसायचे. मग नोट्स काढणार, तर नोट्स काढताना मी प्रिलियम्सची नोटबुक प्लस बेअर ॲक्ट्स आणि प्लस आपल्याला रेफरन्स बुक्स जे सांगितले, याच्यातले तिन्ही कंबाईन करून घ्यायचे. नोट्स सगळ्यांच्याच चुकतात असं नाही म्हणणार, पण नोट्स बऱ्याचशाच वेळेस खूप होतात. आपण जे अननेसेसरी मटेरियल सुद्धा नोट्समध्ये घेतो, पण आपल्याला पेपरमध्ये काय घ्यायचंय हे सरांकडून कळतं. तर मग मी नोट्स घरी काढायचे, सर क्लासमध्ये सांगायचे. सर क्लासमध्ये की हे इम्पॉर्टंट आहे, मी घरी जाऊन माझ्या नोट्समध्ये ते मार्क करायचे की हे इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला आन्सरमध्ये आलेलं पाहिजे. त्याच्यानंतर
रीडिंग जसं मी नोट्स काढत होते तसं सकाळी रीडिंग करायचे. ज्या मी दिवसभरात नोट्स काढल्या त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या नोट्स रीड करायचे आणि संध्याकाळी माझा क्वेश्चन पेपर सॉल्विंग हा टाइम असायचा की क्लासला याच्या अगोदर मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे, सरांना पेपर आणून दाखवायचे की सर असं असं लिहिले. मग सर सांगायचे बाबा हे अति आहे, हे कमी आहे, हे थोडं आणखी पाहिजे. आणि सर जजमेंटसाठी स्पेशली मी जजमेंट्स मला ती सेंड करायची, तिने काही जजमेंट केलेत किंवा तिचे काही कॉलिग्सचे जजमेंट्स आहेत, रीड करायचे, मला काय इम्पॉर्टंट वाटते मी त्यातलं मार्क करायचे आणि माझ्या जजमेंटमध्ये कुठेतरी पॉईंट टाकायचा बघायचे जिथे जमतोय तसा. आणि एसेमध्ये सर मी असं म्हणेन की 2022ला ती एक्झाम दिली. एसे आपल्याला राईट्स ऑफ अक्यूज असा एसे आलेला आणि माझा तर लक म्हणा, माझं डेझर्टेशनचा टॉपिक सुद्धा LLMचा तोच होता, राईट्स ऑफ अक्यूज. त्यामुळे मला अवघड असं काही नाही गेलं, मी वाचलं होतं. प्लस क्लासमध्ये 5 वर्ष सरांनी क्रिमिनल लॉ बद्दल, IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट याच्याबद्दल इतकं सांगितलेलं असतं की तुम्ही काही नाही वाचलं तरी नुसतं सरांचं लेक्चर आठवून सुद्धा एसे लिहू शकता, इतका सोपा एसे होता. त्यामुळे याचा नक्कीच फायदा झाला. मी 5 वर्ष जे सरांकडे शिकले त्याचा फायदा झाला मला. नक्कीच. मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यूची एक महत्वाची स्टेज असते. तुझं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन किंवा इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता तुझा? सर इंटरव्ह्यूचा तर मेन्स नंतर इंटरव्ह्यूसाठी बराचसाच टाइम होता, म्हणजे खूप जास्त टाइम होता असं म्हणेन मी. आणि माझं फ्रेशर होतं, प्रॅक्टिस नव्हती कोर्टातली. तर सरांनी सांगितलेलं की कोर्टात जावं लागेल. कोर्टात गेले, पाहिलं, काही कळालं नाही पण तरी पण जाऊन बसायचे की आपल्याला बघायचे काहीतरी काय सांगतात, काही नाही कळलं तरी नुसतं बसायचे. त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर ती काही सांगायची की आज कोर्टात काय बघितलं, मग ती तिच्या कोर्टातले काही सांगायची आज हे मॅटर होतं, मग आज हे पाहिलं, याच्यात काय केलं असतं, मग याच्यात काय होतं, मग ही प्रोव्हिजन कुठे आहे. असे सर आमचे क्वेश्चन यायचं. संध्याकाळी 1-2 तास तरी फोन असायचा की काय वाचलास आणि याच्यात काय, ही प्रोव्हिजन कुठे आहे, याच्याचे इंटरलिंकेजेस काय आहे. आणि मी असं म्हणेन की तुम्ही LLM करताय तर LLMचा अभ्यास करा, कारण इंटरव्ह्यूला LLM विचारतात. मग आता माझं नोटिफिकेशनच्या वेळेस माझं LLM कम्प्लीट नव्हतं सर, तरी पण सरांनी मला सांगितलं की LLM वाचून जा. आणि मी सरांनी मला विचारलं की LLMला सब्जेक्ट्स काय असतात, मी सरांना सांगितलं जेन्युनली जे पुणे युनिव्हर्सिटी जिकडे आहेत सब्जेक्ट, सर असे सब्जेक्ट आहेत. त्याच्यात IPR हा सब्जेक्ट नव्हता. सर मला म्हणाले IPR वाच. मला सर हा सब्जेक्टच नव्हता आणि मी कधीच वाचला नाहीये. हा डिझाईन ऍक्ट्स आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट्स हे वाचलंच नाहीये, म्हणजे सर कधीच वाचलं नाही. सर म्हणले काही असू दे थोडंसं वाच, का होईना पण वाचलं मी. सर इंटरव्ह्यूला गेले आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मला पहिला प्रश्न होता की फ्रेशर आहे का प्रॅक्टिशनर आहे. मी सांगितलं फ्रेशर आहे. मग सरांनी लिहिलं की LLM झालंय तुमचं. म्हणलं हो सर, कारण तोपर्यंत LLM झालं होतं. पहिला प्रश्न होता की सब्जेक्ट कुठले, म्हणजे जसा सरांनी मॉकला माझं घेतलं होतं की हे कुठले सब्जेक्ट आहेत तसाच इंटरव्ह्यू गेला की मॉकला कुठले सब्जेक्ट आहेत LLMला. मी सरांना सब्जेक्ट सांगितलं सर असे. मग ते सर IPR वर आले. सरांनी पण मला IPRचं सांगितलेलं, मी प्रिपेअर करून गेलेले. IPR बद्दल विचारलं, कुठले IPRचे सब्जेक्ट सांगा, मग कुठली एखादी रिनोन केस आठवते का. तर मी रिसेंटली IPRचं वाचलं होतं एक इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी. तर त्याच्यात मला जे पॅनल येणार होतं किंवा मला जे वाटलं की ह्या दोघांपैकी कोणाचं पॅनल येऊ शकतं ते मी IPRशी रिलेटेड केस लॉज बघत होते. त्याच्यात लकीली मला एक केस लॉ सापडला, जे एका पॅनलचे एक जजेस होते, त्यांनी रिसेंटली एक जजमेंट दिलं होतं त्याच्यावरती. तर ते मी जजमेंट लाईव्ह लॉवरती येतं ते मी वाचलं होतं, त्याची एक समरी वाचली होती. मी सरांना सांगितलं की मला बुक्समधलं जजमेंट नाही आठवलं सर, पण एक रिसेंट बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे ते मी तुम्हाला सांगू शकते. मी त्यांना ते जजमेंट सांगितलेलं की ते त्यांनीच दिलेलं होतं. त्यांना ते अप्रिशिएट झालं, ते खुश झाले. आणि असा माझा पूर्ण इंटरव्ह्यू LLM वरती गेला. आणि सर त्याहून जास्त महत्त्वाचं मी असं सांगेन की सर मॉकला जेवढं तुम्हाला प्रिपेअर करतात ते तुम्हाला असं वाटेल की हायकोर्ट जजेसमोर इंटरव्ह्यू खूप सोपा होता. तुम्ही सरांसमोर इंटरव्ह्यू देऊन बघा, मग तुम्हाला कळतं की आपण किती अभ्यास केलाय. नक्कीच. अतिशय छान तुला इंटरव्ह्यू गेला. इंटरव्ह्यूला छान तुला मार्क्स पण आहेत. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये JMFC झालीस, बहीण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये JMFC झालीस. आई वडिलांकरता एक प्रचंड मोठा अभिमानाचा क्षण आहे. सिलेक्शन झाल्यानंतर कुटुंबाची तुझी काय पर्टिक्युलरली? कुटुंब नक्की सर सगळे खूप खुश होते आणि रिलेटिव्हचे सगळ्यांचे फोन असे की 2-2 महिने झाले घरात, आता मज्जा आहे, असे सगळ्यांचे की छान 2 जणी घरात झाल्यात. आणि नक्कीच सर मी असं म्हणेन तिचं गायडन्स होता, इन्स्पिरेशन होतं, कारण सरांनी जे एकदा बोलून दाखवलेलं की तिनं केलंय आता तुला करायचंय का बघ, तर ते नक्कीच इन्स्पिरेशन होतं. आणि मनात असं होतं की सरांना वाटतंय माझ्याबद्दल की मी होऊ शकते, तर मी का नाही होऊ शकत, नक्कीच होऊ शकते.
नक्कीच म्हणजे घरातच मोटिवेशन होतं, घरातच इन्स्पिरेशन होतं. मोठी बहीण झाली, लहान बहिणीवर साहजिकच बर्डन येतं, पण तिने तिच्या कर्तृत्वाने ते सिद्ध करून दाखवलं आणि तीही एक चांगल्या मार्क्सने फर्स्ट अटेम्प्टमध्ये फ्रेशर म्हणून JMFC म्हणून नियुक्त झाली. ही एक खूप मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कुटुंबाचं तर तिला सपोर्ट होताच, तिच्या मोठी बहीण जे जज आहे तिचाही सपोर्ट होताच. अगदी इंटरव्ह्यूच्या दिवशी आदल्या दिवशी रात्रीपर्यंत ती तिला मार्गदर्शन करत होती, सांगतच होती की हे केलं पाहिजे, हे प्रिपरेशन केलं पाहिजे. आपल्या सर्वांना ते असं कुणीतरी कुटुंबात असलं की आणखी एक जास्त बर्डन प्लस मोटिवेशन इन्स्पिरेशन पण असतं. त्यामुळे तुझ्या कुटुंबाचाही त्या मोठा वाटा आहे. तू अतिशय छान पद्धतीने हे सगळं हँडल करून या पदापर्यंत पोहोचलेली आहेस. खूप अभिमानाची गोष्ट आहे. सिद्धी, तू आज इथे आलीस, तुझे अनुभव शेअर केले आणि सर्वांना काय प्रिपरेशन करायचं, कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं. अतिशय चांगल्या प्रकारे तू तुझे अनुभव शेअर केलेस. तुझ्या या यशाकरता तुझ्या कुटुंबाचं, तुझी मोठी बहीण, तिघांचं, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुला आणि तुझ्या कुटुंबाला पुन्हा एकदा या यशाकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.